आता जी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे, तेव्हा फडणवीसांनी सरकार पाडण्याची दिली होती धमकी. उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं. ग्रॅच्युइटीसह विविध मागण्यांसाठी मुंबईतील अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनात संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी सांगितलं युती सरकारमधील एक किस्सा. त्यावेळी मुख्यमंत्री आलेल्या देवेंद्र फडणवीसांना आपण सरकार पाडण्याची धमकी दिली होती, असा खुलासा त्यांनी केला. उद्धव ठाकरे म्हणाले, जेव्हा आम्ही युतीमध्ये होतो आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा अंगणवाडी सेविकांवर मेस्मा कायद्यानुसार कारवाई करणार होते, पण तेव्हा मी फडणवीसांना स्पष्टपणे सांगितलं होतं, याद राखा, या अंगणवाडी महिलांवर जर हा कायदा लावला तर मी सरकार पाडून टाकेन. आता तर जे 3 बांगड्या सरकार जुळलेलं आहे त्यांचं एकमेकांच्या तंगड्यात तंगड असंच सुरू आहे. त्यांच्यापेक्षा खेकडा बरा, पण हे सरकार नीट चालू शकणार नाही. हे सरकार बिघाडी सरकार फक्त स्वतःचे फोटो छापण्यात मग्न आहे, अशा शब्दात चिडणे फडणवीस सरकारवर टीका यावेळी ठाकरेंनी केली. दरम्यान ठाकरे म्हणाले, मी सुद्धा जाणार आहे रामलल्लाच्या दर्शनासाठी. जसं पूर्वी गेलो होतो, मला निमंत्रणाची गरज नाही. मी कधीही राम मंदिरात जाईल, पण दर्शन घेतल्यानंतर पुन्हा प्रश्न असा येतो की मी माझ्या घरी गेल्यानंतर माझ्या मुलाबाळांना काय देऊ. हे धार्मिक राजकारण करत असताना सरकारनं गोरगरीब जनतेसाठी काय उपाययोजना केल्या, असा सवालही यावेळी ठाकरेंनी उपस्थित केला आहे.